राधे राधे सगळ्यांना. काही दिवसांपहिले मी एक व्हिडिओ टाकला होता. पहिले तो व्हिडिओ बघूयात. हॅलो एव्हरीवन. माझा एक क्वेश्चन आहे आज तुम्हा सगळ्यांसाठी, जे पण हा व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांसाठी. व्हॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम रिलेशनशिप? तुम्ही कुठल्याही नात्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? कमेंट सेक्शनमध्ये या क्वेश्चनचा आन्सर नक्की माझ्यासोबत शेअर करा. तुमचे काय व्ह्यूज आहेत हे मला नक्की सांगा. मी तुमच्या आन्सरची वाट बघते आहे. लवकर मला आन्सर सांगा. या व्हिडिओ खाली बऱ्याचशा कमेंट्स आल्या. टाईम, पेशन्स, लव, फेथ अँड सो ऑन अँड सो ऑन. ज्याही लोकांनी कमेंट्स केल्या किंवा ज्याही लोकांनी कमेंट्स नाही केल्या, त्यांच्या मनात काहीतरी कमेंट्स करायची इच्छा होती, काहीतरी त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतःच्या मनात त्यांच्या काही ना काही आला असेल शब्द, तर बट त्यांनी काही कारणास्तव कमेंट नाही केल्या. तर त्या सगळ्यांना माझा असा एक प्रश्न आहे की तुम्ही दुसऱ्यांकडनं एक्सपेक्ट करत आहात, पण तुम्ही ते लोकांना देता का? मग ते प्रेम असो, वेळ असो, पेशन्स असो किंवा विश्वास असो, किंवा याही पलीकडे जर का तुमच्याकडे अजून काही शब्द असतील की स्पेस किंवा अजून फ्रीडम किंवा अजून खूप 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 साऱ्या लोकांना वाटू शकतं की नाही हे मला भेटायला हवं किंवा काही, तुम्ही समोरच्याला देता का? तुम्ही ज्यावेळेस समोरच्याला देता ना त्या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस तुम्हाला पण ती गोष्ट भेटते. पण जर का तुम्ही समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट देणारच नाही, तर तुम्हाला पण ती भेटणार नाही. कारण कुठलंही रिलेशन हे गिव्ह अँड टेकचं असतं. जर का तुम्ही रिस्पेक्ट द्याल तर तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल. जर का तुम्ही टाईम द्याल तर तुम्हाला टाईम भेटेल. जर का तुम्ही प्रेम कराल तर तुम्हाला प्रेम भेटेल. जर का तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला भेटणार कसं काय आहे? जस्ट अन एक्झाम्पल. तुमचा बर्थडे आहे. तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करत आहात. पार्टी दिली आहे तुम्ही. तुमचे फ्रेंड्स आले. त्याच्यातल्या एखाद्या फ्रेंडनी तुम्हाला गिफ्ट नाही दिलं. काही दिवसांनी त्या फ्रेंडचा बर्थडे आहे. तर तुम्ही त्या फ्रेंडला गिफ्ट द्याल का? तुम्ही नाही देणार. तुमची मनापासून तुम्ही द्याल तरी तुम्ही नुसतं जगाला दाखवायसाठी द्याल. पण तुमची मनापासून ही इच्छा होणार नाही की तुम्ही त्या व्यक्तीला गिफ्ट द्यावं, कारण त्या व्यक्तीने तुम्हाला गिफ्ट नाही दिलं. जस्ट लाईक दॅट. कुठलंही रिलेशन असो, मग ते नवरा बायकोचं असो, फ्रेंडचं असो, पॅरेंट्सचं त्यांच्या मुलांसोबत असो, कुठलंही रिलेशन असो, सर्व रिलेशन गिव्ह अँड टेकचं असतं. तुम्ही द्या तर तुम्हाला भेटेल. जर का तुम्ही दिलंच नाही तर तुम्हाला भेटणारही नाही. होपफुली तुम्ही याच्या पुढे प्रत्येक रिलेशनला वेळ द्याल, स्पेस द्याल, फेथ, विश्वास ठेवाल, कुठल्याही म्हणजे तुमच्या रिलेशनवर विश्वास ठेवाल, किंवा अजूनही काही जर का तुमच्या डोक्यात असणार गोष्टी, तर ते सगळं तुम्ही समोरच्या व्यक्तीला द्याल, जेणेकरून की तुम्हाला पण त्या व्यक्तीकडनं ती गोष्ट भेटेल. अजून अशा माहितीसाठी, अजून अशा थोड्याशा काहीतरी अलग विचारांसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.